वर्षात आपण मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात घातल्याशिवाय सोडत नाही. त्याची काळजी तुम्ही करू नका. आरक्षणाची बाजू माया का, फक्त कोणावर भाषा उजायचा नाही. मध्येच आपल्यात लई त्या गोतल्या आयावर मध्येच उठ देत हे असे ना. तुम्हाला काही वाईट वाटत असेल नावशो, मी एखाद्या बार शिवाय देतो घोडे निघले त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उद्यापासून घोडे लावायचे मग बंद. मला का पिसळ पुत्र चावलं नाही. माझ्यावर क्षत्रिय मराठ्यांचे संस्कार आहे. मी का देतो त्याचं कारण सांगतो, फक्त मला एक उत्तर द्या. उद्यापासून आपले घोडे लावायचे बंद. जर तुम्ही घरात बसला, दारात तुमचं पोरग बसलंय आणि दारात येऊन घरात बसलेल्या आई बापाला कोणीतरी अपमानास्पद बोलतंय, शिवाय देतंय, दारात बसलेलं तुमचं पोरग गप बसन का? ते गप बसतं ते आपल्या पोटच नाही. त्या भूमिकेत मी आहे. माझा 6 कोटी समाजाला मी मायबाप मानलाय आणि माझ्या समाजात जर कोणी अपमान केला, त्याला आरक्षण नाही दिलं, तर म्हणून मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी नकासाकच घोडे लावतो आणि त्याशिवाय ठेकायला मी येतो. त्याला माझा नाईलाज आहे. मी समाजासाठी त्यांना इमानदारीनं मागितलं, कायदेशीर सांगितलंय, शांततेत समजून सांगितलं, पण याला कळतच नाही आमच्या गरीबाच्या लेकरांच्या वेदना किती आहेत. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने घरी गेल्यावर आपण आपल्या लेकराला, पोराला, पोरीला विचार, 1% हुकल्यावर आरक्षणाची काय किंमत, मग ते लेकर तुम्हाला सांगते आरक्षणाची काय किंमत. आणि आईबापांना बघितलेले स्वप्न, माझी पोरगी, माझा पोरगा अधिकारी व्हावं, जर 1% हुकलं ना तर सगळे घसाघसा घरात रडते. आपले लेकर तिथं शिकायला तिकडे रडायला चालू करते. काय समजूत काढायची त्या बापानं नाही ना त्या लेकी बाळाची. इतकं शिकलं, इतका पैसा लावला, 10-5 हजार जर कमी पडले ना, माझ्या गरीब मराठ्याला 50 जणांचे उमरे झिजावं लागते, पण पोराला पोरीला पैसे कमी पडू देत नाही. मग आमच्या लेकरांनी काय पाप केलं? इतके पोरं पोरी शिकवायचे आणि त्यांना नोकऱ्या लागत नाही, शिक्षणच मिळत नाही. आमचं असून सुद्धा आम्हाला का आरक्षण नाही हे म्हणणं आहे आमचं. तुम्ही आरक्षणाला जातीवाद नका समजा, गोळगोळ बंद कर नाही ते भर. इथं आमचे लेकर आरक्षणासाठी तडफडायला लागले, तुम्ही याला जातीवाद समजायला लागला. जातीवाद कशाला म्हणायचं? या जातीनं त्या जातीच्या विरोधात कापाकापी केली आणि रक्तपात झाला, त्याला जातीवाद म्हणायचं? आरक्षण मागण्याला जातीवाद म्हणतात का? समजा आमची जमीन आहे, आमचा 7-12 इथला मिरवटचा 5 एकर या गावात एखाद्या माणसाच्या नावावर आहे आणि त्याची जमीन असून 7-12 असून सुद्धा त्याला जमीन देत नाही आणि आम्ही ती मागितली, आमचा 7-12 आहे, आमची जमीन आम्हाला दे.